हॅलो फ्रेंड्स, सुवर्णास ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि घर सुद्धा झाडून काढलेले आहेत मी। आणि या ठिकाणी पहा, माझे एक बाळ झोपलेलं आहे। या ठिकाणी माझं एक बाळ झोपलेलं आहे आणि एक बाळ माझ्यासोबतच उठलेलं आहे, मागेच फिरत आहे। हे पहा, तुम्हाला दाखवते मी। ओजस हा माझ्यासोबतच उठला होता सकाळी। आता माझी अंघोळ झालेली आहे आणि आता मी माझी बाकीची कामं करणार आहे। आज मी देव वगैरे घासणार आहे, देवाचे सर्व भांडे स्वच्छ करून घेणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, मी आज सर्व देव घासून घेणार आहे आणि मंदिर सुद्धा पुसून घेणार आहे। मी आठवड्यातून एकच वेळा सर्व देव घासत असते आणि मंदिर वगैरे स्वच्छ करून पुसत असते, तर आज मी हे करणार आहे। जेव्हापासून माझे मुलं सर्व देव काढायला लागले तेव्हापासून मी हे सर्व देव मंदिराच्या वरच मांडायला लागली आणि तिथेच त्यांची पूजा करत असते। आज मी सर्व देव वगैरे स्वच्छ करून घेणार आहे आणि मंदिर सुद्धा स्वच्छ पुसून घेणार आहे। सर्व जे फोटो वगैरे आहेत, जे हार आहे ते सुद्धा धुवून घेणार आहे। मंदिरावर सुद्धा खूप कचरा बसतो, धूळ येते, ते मी आज साफ करत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, माझे दोन्ही मुलं उठलेले आहेत आणि मी त्याच्यासाठी आता सॅरेलॅक बनवायला घेतलेलं आहे। हे मी घरीच बनवलेलं सॅरेलॅक आहे आणि त्याची रेसिपी सुद्धा मी व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये दाखवली होती। आता हे सॅरेलॅक मी बनवायला घेतले आहे। यामध्ये थोडं दूध घालून घेऊया। हे जे सॅरेलॅक पावडर बनवलं होतं यामध्ये मी दूध घालून घेते। आता याला मिक्स करून घेऊया आपण। आणि या ठिकाणी गॅस पेटवून घेऊ। यामध्ये त्यांना थोडी चव लागण्यासाठी मी थोडा गूळ घालत आहे। गूळ लहान मुलांना चालतो। गूळ शरीरासाठी पौष्टिक सुद्धा असतो, त्यामुळे मी यामध्ये थोडा गूळ घातलेला आहे। आणि मी ड्रायफ्रुट्सची जे पावडर बनवून ठेवलेली आहे ते सुद्धा घालणार आहे यामध्ये नंतर। या ठिकाणी पहा, माझं सॅरेलॅक बनवून तयार आहे। आता मी यामध्ये हे ड्रायफ्रुट्सचं थोडं पावडर बनवून ठेवलेलं आहे मी, हे मी याच्यात घालणार आहे। आता आपण मिक्स करून घेऊया ड्रायफ्रुट्सच्या पावडरला। या ठिकाणी माझं पौष्टिक सॅरेलॅक बनवून तयार आहे। आता मी एका वाटीत काढून घेणार आहे। तर हे पहा, हे माझं घरचं आणि पौष्टिक सॅरेलॅक बनवून तयार आहे। या ठिकाणी मित्रांनो, ओजसला खूप झोप येत होती, कारण तो माझ्यासोबतच उठला होता, त्यामुळे त्याने सॅरेलॅक सुद्धा जास्त खाल्लं नाही। 1-2 चम्मचच सॅरेलॅक खाल्लं आणि आता त्याला खूप झोप येत आहे आणि तो खूप रडत होता, म्हणून मी त्याला पाण्यात टाकलेला आहे आणि आता मी त्याला झोपून देणार आहे। आणि आरव आहे आता जागी, आता आरवलाच मी ते सॅरेलॅक चारणार आहे। आरव ओजसपेक्षा 1 घंटा उशिरा उठला होता, त्यामुळे त्याला झोप नाही आली। लहान मुलं सुद्धा लवकर झोपत नाही, त्यांच्याच्यातच माझा अर्धा 1 घंटा जातो। आता मी आरवला सॅरेलॅक चारत आहे आणि तेही त्यांना खेळवून खेळवून चारावं लागते, नाहीतर ते खातच नाही। परंतु मी त्यांना सवय लावलेली आहे, तरी ते थोड्याफार खातात। त्यांना खेळणे नाही पाहिजे, खेळायला नवीन काहीतरी घरातली वस्तू पाहिजे असते खेळायला। त्यांच्या मागे मागे फिरून मला त्यांना चारावं लागतं। आरवला चारून झाल्यानंतर मला बाकीची कामे करावी लागणार आहे। या ठिकाणी मी फक्त देव काढून मंदिर पुसून ठेवलेले आहे। अजून माझी भांडे सुद्धा घासायची आहे देवाचे आणि पूजा सुद्धा राहिलेली आहे। या ठिकाणी मी आरवला चारल्यानंतरच बाकी सर्व करणार आहे आणि माझा नाश्ता तर कधी होते आणि कधी करणं सुद्धा होत नाही। या ठिकाणी माझ्या मुलाचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता मी देवाचे भांडे घासायला घेतलेले आहे।
आणि मी हे भांडे पितांबरीने स्वच्छ करीत असते, कारण पितांबरीने लवकर स्वच्छ होतात. हे सर्व तांब्याचे भांडे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून पाण्याने धुवून ते पुसून घ्यायचे असतात, नाहीतर त्यावर लवकरच डाग पडतात. तरीसुद्धा माझ्या घरी जास्त तांब्याचे भांडे नाही आहे आणि मी घेणार सुद्धा नाही आहे. या ठिकाणी माझे भांडे घासून होतच आहेत आणि आज मी देवाचा देवपाठसुद्धा घासणार आहे. देवाचा देवपाठ स्टीलचाच आहे, पितळचा खूप भारी असतो आणि देवाचे भांडे आणि पितळ तांबं हे खूप महागसुद्धा आहे. त्यामुळे आम्ही छोटासा देवपाठ हा स्टीलचाच घेतलेला आहे. या ठिकाणी तो घासायला सुद्धा सोपा जातो. आरव माझ्याजवळच किचनमध्ये खेळत आहे खाली, पण तो कॅमेरामध्ये दिसत नाही आहे. तो माझ्या मागे मागेच असतो. मी किचनमध्ये गेले की माझी दोन्ही मुलं मागे येतात, परंतु सध्या ओजस झोपलेला आहे, त्यामुळे आरवच आता किचनमध्ये खेळत आहे. त्याला मी खेळायला काहीतरी वाटी वगैरे दिलेली आहे आणि तो आता मस्त खेळत आहे. त्याचा नाश्तासुद्धा झालेला आहे आणि त्यांना खेळायला दिलं, त्यांचं पोट भरलेलं असलं तर ते मला चांगली कामे करू देतात. या ठिकाणी स्टीलचा देवपाठ हा मी साबणनी घासलेला आहे. आता माझी सर्व तांब्याची भांडी घासून झालेली आहे. आता फक्त एक दिवाच राहिलेला आहे, तो सुद्धा मी घासून घेणार आहे. हा दिवा मी माझ्या मुलांसाठी बोरणांसाठी वापरला होता. हा डिझाईनचा दिवा आहे, तो मी नेहमी वापरत नाही, एखाद्या कार्यक्रमालाच बाहेर काढत असते. आता तो सुद्धा मी घासून ठेवला आहे. या ठिकाणी आता मी सर्व भांडे स्वच्छ पुसून घेणार आहे. आपण पितांबरीने भांडे घासल्यानंतर ते स्वच्छ पुसून ठेवावे लागतात, नाहीतर त्यावर पाण्याची लवकरच डाग पडून ते खराब होतात. पहा किती स्वच्छ आणि मस्त निघालेली आहेत ही सर्व तांब्याची आणि भांडे आणि देवसुद्धा. या ठिकाणी सर्व देवाचे भांडे आणि देव पुसून झालेले आहेत माझे. पहा किती छान दिसत आहे, एकदम स्वच्छ निघालेले आहेत ते भांडे. चला तर मग आता पूजा करायला घेते. तर या ठिकाणी माझं सर्व मंदिर पुसून झालेलं आहे आणि भांडे सुद्धा घासून झालेले आहे. तर आता मी देवपूजा करायला घेते आहे. जेव्हापासून माझी मुलं हे सर्व देव मंदिरातले भांडे काढतात तेव्हापासून मी हे सर्व देव आणि देवाची पूजा वरच करत असते. जोपर्यंत हे लहान आहे त्यांना समजत नाही तोपर्यंत मला ही देव या ठिकाणीच मांडावे लागणार आहेत. आज मी सर्व फोटो स्वच्छ पुसलेले आहे आणि त्यांचे हारसुद्धा धुतलेले आहेत आणि त्यांच्या ज्या ओढण्या आहेत देवीच्या त्यासुद्धा बदललेल्या आहेत या ठिकाणी. आणि आता मी पूजेला सुरुवात करत आहे. माझा मुलगासुद्धा माझ्याबरोबरच आहे. मी आधी किचनमध्ये होती तेव्हा तो किचनमध्ये होता आणि आता माझ्या मागेच आलेला आहे. पहा तो कसा सर्व देवघेव वगैरे घेत आहे या ठिकाणी, म्हणून मी सर्व काही वर उचलून ठेवलेलं आहे. तो पोथीसुद्धा घेतो, पोथीला सुद्धा हात लावतो. आणि जे साईडला रॅक आहे मंदिराच्या बाजूला त्या ठिकाणी रांगोळी, वातीचे डब्बे हे सर्वसुद्धा ते रोज काढतात आणि मी रोज ते ठेवत असते. आता माझी पूजा झालेली आहे. आता मी दिवा लावून घेते. पहा आता माझा मुलगासुद्धा माझ्यासोबत पूजा करत आहे. या ठिकाणी माझी पूजा झालेली आहे. आता मी दिवा वगैरे लावून घेते. लहान मुलांना दिव्याचा चटका लागण्याची सुद्धा भीती असते, अगरबत्तीचा सुद्धा, त्यामुळे मला हे वरच ठेवावं लागते. उन्हाळा लागला की देवाला फुलं सुद्धा वाहायला सापडत नाही, म्हणून बिना फुलांचीच पूजा करावी लागते. या ठिकाणी मी अगरबत्ती लावून घेत आहे.
मी जे प्रार्थना करते ते माझा मुलगा सुद्धा पाहतो आणि तो सुद्धा तसाच करायला पाहतो आता मंदिराला धरून सुद्धा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. आता काही दिवसांनी तर मला मंदिराच्या वरही देव ठेवता येणार नाही आहे. या ठिकाणी माझ्या मुलाला विठ्ठल विठ्ठल सुद्धा करता येते. पाहतो कसा विठ्ठल विठ्ठल करतो, परंतु त्याचं लक्ष सर्व देवाच्या भांड्यांकडे आहे म्हणून तो व्यवस्थित करत नाही आहे. त्याला ते भांडे घ्यायचे आहेत. या ठिकाणी माझी पूजा झालेली आहे. आता मी बेडरूम आवरायला घेते. आम्ही रोज मच्छरदाणी लावून झोपतो कारण आमच्या इकडे खूप मच्छर आहेत. रात्री आपण ऑल आऊट लावला तरी सुद्धा ते जातच नाही. त्यामुळे सर्वात चांगला उपाय म्हणजे मच्छरदाणी लावून झोपणे. आणि लहान मुलांना तसंही व्यवस्थित जपावं लागतं, नाहीतर त्यांना लवकर त्यांची तब्येत खराब होऊ शकते. या ठिकाणी मी सर्व ब्लँकेटच्या घड्या करून घेतलेल्या आहे आणि आता माझी बेडरूम आवरून सुद्धा झालेली आहे. मी एक वेळा दिवाण सुद्धा झटकून घेणार आहे. या ठिकाणी आता ओझ सुद्धा उठलेला होता, त्यामुळे मी बेडरूम आवरल्यानंतर दोघांचीही आंघोळ करून दिलेली आहे. आणि पहा दोघेही खेळत आहे. आता मी त्यांना तेल लावून त्यांचा भांग करून देणार आहे. ते मला तयारी सुद्धा चांगली करून देत असतात. एखाद्याच वेळेस ते चिडचिड करतात, बाकी वेळेस ते चांगले खेळत असतात. हे पहा ते आता बेडला धरून सुद्धा उभे राहतात, मंदिराला धरून सुद्धा उभे राहतात. आणि एप्रिलमध्ये माझ्या मुलांचा वाढदिवस सुद्धा येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये ते 1 वर्षाचे होतील. हे पहा ते किती छान राहतात भांग करायच्या वेळेस. त्यांना भांग करायला खूप आवडतो. या ठिकाणी माझ्या मुलांची सुद्धा सर्व तयारी झालेली आहे. आणि आता मी पुढचे कामं जे आहे, माझे कपडे वाळत टाकण्याचे राहिलेले आहेत, ते कपडे वाळत टाकण्यासाठी मी आता टेरेसवर जाते. मी आता टेरेसवर आलेली आहे कपडे वाळत टाकण्यासाठी. आता खूप ऊन पडायला लागलेली आहे. फेब्रुवारी महिना लागताच आणि खूप हवासुद्धा सुटते उन्हाळ्यात. पहा तुम्हाला ते झाडं हालताना दिसत असणार. झाडांनी कपडेसुद्धा हालत आहे. उन्हाळा लागला की खूप हवा सुटते आणि खूपच कडक ऊन असते. आता फक्त 12 वाजलेले आहेत तरीही डोक्यावर सूर्य आलेला आहे आणि खूप कडक ऊन पडलेली आहे. या ठिकाणी मी कपडे खाली पडायला नको यासाठी सर्व कपड्यांना चिमटेसुद्धा लावत आहे. या ठिकाणी मी बेडशीट वगैरे सर्व धुवून घेतलेली आहे आज. तर या ब्लॉगला मी इथेच थांबवते. माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.